नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये TRTIची जी पोलीस भरती ट्रेनिंग सुरू होत आहे 18 ऑगस्टपासून, तर त्यासाठी एक अपडेट आहे तर ती आलेली आहे. तर त्याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी नोटिफिकेशन आपल्याला दिसतात तर त्या ठिकाणी आपल्याला एक अपडेट आलेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतात, दिनांक 18 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणाऱ्या अनिवासी पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2025-26 योजनेसंदर्भात प्रशिक्षणकरिता संस्थांकरिता सर्वसाधारण सूचना. सिम्पली आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जी PDF दिलेली आहे तर त्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही क्लिक करणार तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची जी नोटीस आहे तर ती आलेली आहे. तर यामध्ये जे अनिवासी पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण आहे तर ते सुरू होत आहे 18 ऑगस्टपासून. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 18 ऑगस्ट 2026 पासून पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. तरी सदरच्या प्रशिक्षण योजनेसाठी सन 2025-26 करिता नामनिर्देशित म्हणजेच इम्पॅनल केलेल्या प्रशिक्षण संस्थांना खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे. तरी सर्व प्रशिक्षण संस्था प्रमुखांना खालील सूचना काळजीपूर्वक वाचणे व त्याप्रमाणे कारवाई करणे अनिवार्य आहे. तर या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे, प्रशिक्षण संस्थांनी प्रशिक्षण कार्यक्रम संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही शंका अडचण असल्यास स्पर्धा परीक्षा कक्ष आदिवासी संशोधन म्हणजेच TRTIला संपर्क करायचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा दिलेला आहे, प्रशिक्षण संस्थांना कॉम्पिटेटिव्ह प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग इम्प्लिमेंटेशन अँड मॉनिटरिंग ऑनलाईन पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम यादीतील प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा रुजू अहवाल तात्काळ कार्यालयात सादर करायचा आहे. तर उद्यापासून जे ट्रेनिंग सुरू होत आहे तर त्या ठिकाणी जे मुलं हजर राहतील त्यांना जी लिस्ट दिलेली आहे TRTIने तर त्यांच्यामध्ये जे मुलं हजर राहतील तर त्यांची संपूर्ण हजेरी आहे तर ती त्या ठिकाणी सादर करायची आहे त्यांना. त्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला आहे, प्रशिक्षण संस्थेने संबंधित योजनेच्या संपूर्ण कालावधी दरम्यान पूर्ण करण्यात येणारा अभ्यासक्रम, सराव, चाचण्या व विशेष मार्गदर्शन सत्र या सर्व बाबींची नियोजन आराखडा, प्रशिक्षकांची नियोजित वेळापत्रकानुसार विषयनिहाय यादी, शारीरिक सरावांचे वेळापत्रक प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यापूर्वी या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. तर जे क्लास वगैरे आहे तर ते सुरू होणार आहे तर त्याची संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी पाठवायची आहे त्यांना. त्यानंतर चौथा मुद्दा दिलेला आहे, प्रशिक्षण संस्थेने प्रवेशित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती आहे तर ती द्यायची आहे. त्यानंतर चौथा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, प्रशिक्षण संस्थेने प्रवेशित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती जी आहे तर ती पूर्ण द्यायची आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे, प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण देणे तसेच शासनाच्या नवीन व सुधारित नियमानुसार शारीरिक पात्रतेच्या निकषानुसार प्रशिक्षण देणे संस्थांना बंधनकारक असेल. त्यानंतर सहावा मुद्दा आहे, प्रशिक्षणार्थींना सदर पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी साधन सामुग्री किट घेण्याकरिता या कार्यालयामार्फत एकरकमी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTद्वारे तुम्हाला 5,000 एकरकमी जी DBT आहे तर ती तुम्हाला देण्यात येणार आहे. किट घेण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये तुमच्या डायरेक्ट अकाउंटला देणार आहे. त्यानंतर सातवा मुद्दा आहे, प्रशिक्षणार्थींना मैदानी सरावासाठीचे मैदान हे ई-निविदामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या ठिकाणी पोलीस व सैन्य भरती प्रक्रियेसाठी जे मैदान असतात तर ते सरावासाठी उपलब्ध करून द्यायचं आहे. त्यानंतर आठवा मुद्दा आहे, प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षकांच्या माध्यमातून शैक्षणिक व शारीरिक फिजिकल आहे तर ते प्रशिक्षण देणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर नववा मुद्दा आहे, प्रशिक्षणार्थींना मैदानावर प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची जी माहिती आहे तर ती त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. त्यानंतर 10वा मुद्दा आहे तर तो या ठिकाणी GSTसाठीचा दिलेला आहे. त्यानंतर 11वा मुद्दा, प्रशिक्षणाकरिता प्रवेशित झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई-निविदामध्ये नमूद केल्याप्रमाणे अभ्यास साहित्य, नोट्स वगैरे आहे, पुस्तक आहे तर ते क्लास तुम्हाला त्या ठिकाणी निःशुल्क जे स्वरूप आहे तर त्यात तुम्हाला प्रशिक्षण देणे बंधनकारक असणार आहे ज्या संस्था आहे तर त्यांच्यावरती. त्यानंतर 12वा मुद्दा आपण पाहू शकतो, प्रत्येक योजनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दिलेल्या विहित कालावधीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे प्रशिक्षण संस्थांना बंधनकारक आहे. त्यानंतर 13वा मुद्दा दिलेला आहे, ई-निविदामध्ये तसेच सामंजस्य कार्यारंभ आदेशात नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सोयीसुविधा निःशुल्क फ्रीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जी आहे तर ती संस्था आहे तर त्यांच्यावरती बंधनकारक असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 14वा मुद्दा दिलेला आहे, प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती पत्रक प्रशिक्षणाचा महिना पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 दिवसात या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.
प्राप्त बायोमेट्रिक व उपस्थिती अहवालानुसार पात्र विद्यार्थ्यांना GTBT आहे तर ती त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे। तर तुमचे जे क्लास वगैरे आहे तर ते सुरू होतील। तुमची हजेरी जी आहे तर ती त्या ठिकाणी पूर्ण झाली की तुमची जी अटेंडन्स आहे तर ती हजेरी त्या ठिकाणी TRTIला पाठवली जाईल 3 दिवसात महिना पूर्ण झाल्यावर, आणि त्यानंतर तुमची जी DBT आहे तर ती तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवली जाणार आहे। त्यानंतर 15वा मुद्दा आहे, प्रवेशित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीमध्ये कुठेही शासकीय निमशासकीय नोकरी करता येणार नाही, तसे आढळल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते। त्यानंतर 16वा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, भविष्यात कोविडसारखी किंवा तत्सम नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास परिस्थितीमध्ये प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन स्वरूपात घेण्याची गरज भासल्यास प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन प्रशिक्षण देणे बंधनकारक असणार। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही 18वा मुद्दा पाहू शकतात, प्रशिक्षण केंद्रास कार्यालयातील अधिकारी किंवा या कार्यालयाकडून प्राधिकृत केलेले अधिकारी कोणत्याही वेळी तपासणीसाठी भेट देतील त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासंबंधित सर्व अभिलेख व दस्तऐवज उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे। तर TRTIची माणसं कधीही तुमच्या क्लासला भेट देऊ शकतात आणि त्या ठिकाणी व्हिजिट करून तुमची चौकशी आहे तर ती करू शकतात। तर अशा प्रकारे जी अपडेट आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे। तर अशा प्रकारची जी अपडेट आहे तर ती आलेली आहे। तुम्हाला किटसाठी जे आहे तर ते 5,000 पहिल्यांदा दिले जाणार आहे। त्यानंतर तुमची हजेरी वगैरे आहे तर ती कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे तर ती दर महिन्याला 10,000 भेटणार आहे। तर अशा पद्धतीने जी जनरल अपडेट होती तर ती या ठिकाणी दिलेली आहे। सर्वांचे क्लास आहे तर ते 18 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहे। तर सर्वांनी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते आणि ॲडमिशन स्लिप आहे तर ती जमा करून आपले जे क्लास आहे तर ते त्या ठिकाणी अटेंड करायचं आहे, आणि अशा पद्धतीने जो लाभ आहे तर तो TRTI थ्रू आपण ट्रेनिंग वगैरे सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। तर आय होप सर्वांना ही जी माहिती आहे तर ती समजली असेल। थँक्यू।